नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोह्य अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूमी अभिलेख विभाग भरती सर्व पदासाठी लागणारे काही चे PYQ प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? हवाई दल दिन विचारलाय कोणत्या तारखेला असतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, 8 ऑक्टोबर या दिवशी हवाई दल दिन असतो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, जन गण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायण्यात आले होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, जन गण मन हे सर्वात प्रथम केव्हा गायण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? 27 डिसेंबर सन 1911 पास सर्वात प्रथम जनगण मन हे गायण्यात आले होते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, आनंद मठ ही बघा ही कादंबरी आहे, तर ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? आनंद मठ या नावाची कादंबरी कोणाची कादंबरी आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? बंकिमचंद्र चटर्जी यांची या ठिकाणी आनंद मठ त्यांची या ठिकाणी कादंबरी आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, नेलॅम्बो न्यूसिफेरा बघा हे खालीलपैकी कोणत्या फुलाचं शास्त्रीय नाव आहे? बघा, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, नेलॅम्बो न्यूसिफेरा कोणत्या फुलाचं शास्त्रीय नाव आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कमळ या फुलाचे या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, गंगा नदीची सर्वाधिक लांबी कोणत्या राज्यामध्ये आहे? गंगा नदीची विचारली सर्वाधिक लांबी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? गंगा नदीची सर्वाधिक लांबी ही उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, शिवसमुद्रम बघा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये निर्माण झालेला आहे? बघा, PYQ प्रश्न आहे, शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये निर्माण झालेला धबधबा आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? शिवसमुद्रम हा धबधबा कावेरी नदीवरचा तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, गंगा नदीचा उगम कोणत्या राज्यामधून होतो? गंगा नदीचा उगम गंगोत्री उत्तराखंड बघा या राज्यामधून गंगा नदीचा उगम हा होत असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, राधानगरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राधानगरी हे अभयारण्य, तर याचे योग्य उत्तर काय असेल? राधानगरी हे अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, काय विचारलाय, अंदमान व निकोबार हे बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, PYQ प्रश्न आहे, अंदमान व निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? तर बंगालच्या उपसागरामधली या ठिकाणी बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 10 बघा, काय विचारलाय, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा, भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? राजस्थान हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे। इथे काय विचारले? दुसऱ्या क्रमांकाचं विचारलेलं आहे, म्हणजे मध्य प्रदेश बघा हे भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे भूमी अभिलेख बघा विभाग भरती सर्व बघा पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा, त्यामध्ये आपण बघा GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, पूर्ण चालू घडामोडी असतील व सर्व TCSचे PYQ प्रश्न असतील। बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता? PYQ प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान संघ राज्य प्रदेश कोणता? कोणता असेल? लक्षद्वीप, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, काय विचारलाय, राष्ट्रीय युवक दिन केव्हा असतो? राष्ट्रीय युवक दिन केव्हा असतो? 12 जानेवारी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हे कशाचं प्रतीक आहे?
पांढरा रंग बघा कशाचं प्रतीक आहे, सत्य आणि शांती यांचे या ठिकाणी प्रतीक आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा काय, दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे, यमुना, कृष्णा, महानदी, नर्मदा. तर याचे योग्य उत्तर काय असेल, दिल्ली हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोणार हे भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये असून ते महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. सोलापूर बघा जिल्ह्याला ज्वारीचे कोठार या ठिकाणी म्हटले जाते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोह कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते. सर्वात जास्त लोह. तर याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक लोह हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सापडते. आत्मीय सभा बघा PYQ प्रश्न आहे हा पण. आत्मीय बघा सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली. आत्मीय सभा या संघटनेची स्थापना कोणी केली. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सारे जहां से अच्छा बघा हे गीत कोणाचं आहे, सारे जहां से अच्छा. बघा या गीताचे कर्ते कोण आहेत. तर याचे योग्य उत्तर काय असेल, मोहम्मद इक्बाल या गीताचे कर्ते आहेत. प्रश्न क्रमांक 21 काय विचारलाय, महात्मा गांधी एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते, कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते. बघा महत्त्वपूर्ण PYQ प्रश्न आहे. महात्मा गांधी बघा हे सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते. प्रश्न क्रमांक 22 काय विचारलाय, न्याय व्यवस्थेमध्ये काळा आणि गोरा भेदभाव बघा रद्द करण्यासंदर्भामध्ये कोणत्या प्रकारचं प्रकरण आहे. बघा न्याय व्यवस्थेमध्ये काळा आणि गोरा बघा रंग भेदभाव नष्ट करण्यासंदर्भामध्ये कोणत्या प्रकारचं प्रकरण होते. इल्बर्ट बिल प्रकरण, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मानवी शरीरामध्ये सर्वाधिक सापडणारं खनिज कोणतं आहे. बघा मानवी शरीरामध्ये विचारले सर्वाधिक सापडणारं खनिज कोणतं आहे. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, कॅल्शियम. बघा हे सर्वाधिक या ठिकाणी सापडणारं खनिज आहे. प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी काय विचारलं, ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रोग होऊ शकतो. ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे हिवताप या ठिकाणी हा रोग होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 25 बघा या ठिकाणी काय विचारलाय, कडधान्यामध्ये कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते. PYQ प्रश्न आहे. कडधान्यामध्ये सर्वात जास्त बघा कार्बोहायड्रेट्स या प्रकारचे या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक पुढचा, गाढवी नदीवरचं एटियाडोह हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, एटियाडोह या ठिकाणी धरण विचारले गोंदिया जिल्ह्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोकणामधील नद्यांचा जलविभाजक पर्वत कोणता. बघा PYQ प्रश्न आहे. कोकणामधील नद्यांचा कोणता पर्वत आहे जो पर्वत जलविभाजक पर्वत आहे. त्याचे योग्य उत्तर काय असेल, सह्याद्री हा पर्वत कोकणामधील नद्यांचा जलविभाजक पर्वत आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते. त्याचे योग्य उत्तर काय असेल, अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने अहिराणी ही भाषा बोलली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे. बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत, वर्धा, नर्मदा, तापी, भीमा. बघा यापैकी सर्वात कमी लांबीची नदी कोणती असेल, नर्मदा ही नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा कोकणामध्ये विचारले कोणत्या प्रकारची वने आढळतात. कोकणामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात. तर याचे योग्य उत्तर काय असेल, कोकणामध्ये बघा प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वने, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणता. सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणता असेल, कोयना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये. रामटेक बघा रामटेक कुठं आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा या ठिकाणी काय विचारलाय, चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे. चित्रकूट हा धबधबा. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, चित्रकूट हा धबधबा
इंद्रावती या नदीवरचा तो धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण असलेलं भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? बघा सर्वाधिक नागरी लोकसंख्या ही महाराष्ट्र राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता? सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला संघराज्य प्रदेश म्हणजे दिल्ली, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा या ठिकाणी काय विचारलंय, भारताच्या पहिल्या जनगणनेची सुरुवात सन 1872 मध्ये खालीलपैकी कोणी केली? सन 1872 मध्ये भारतामध्ये पहिल्या जनगणनेची सुरुवात लॉर्ड मेयो यांनी केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, तापी नदीवरचा उकाई हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? तापी नदीवरचा उकाई हा प्रकल्प विचारलाय कोणत्या नदीवरचा, बघा कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? उकाई हा प्रकल्प कुठं आहे? तापी नदीवर आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? गुजरात राज्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 38 काय विचारलाय, राष्ट्रपतींना वट हुकूम काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमानुसार आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, राष्ट्रपतींना वट हुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? कोणत्या कलम असेल? कलम 123. बघा प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती खासदार निवडून जातात? महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण 19 खासदार हे निवडून जातात. प्रश्न क्रमांक 40 का विचारलाय, केंद्र सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या किती आहे? केंद्र सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या किती आहे? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? केंद्र सूचीमध्ये विषयांची एकूण बघा 100 या ठिकाणी संख्या आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, पंचायत राज दिन. बघा PYQ प्रश्न आहे, पंचायत राज दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? 24 एप्रिल या दिवशी बघा पंचायत राज दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक. चे उत्तर काय असेल? बाळशास्त्री जांभेकरांना पहा मराठी वृत्तपत्राचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा, भाषिक तत्वावर स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भाषिक तत्वावर स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य कोणतं असेल? आंध्र प्रदेश, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधले बघा पहिले राज्य खालीलपैकी कोणते? ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधलं गुजरात या ठिकाणी पहिलं राज्य आहे. माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती टक्के असते? रक्ताचे प्रमाण 8% असते, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा जिल्हा परिषद समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती कोणती समिती असते? जिल्हा परिषद समित्यामध्ये सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे स्थायी समिती असते, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय, जिम कॉर्बेट. जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा, बांगलादेश खालीलपैकी कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता? बांगलादेश विचारले कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता? सन 1971 मध्ये बघा बांगलादेश वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता. बघा खालीलपैकी कोणते शब्द हे राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? राष्ट्रीय चिन्ह सत्यमेव जयते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 काय विचारलाय, भारतामधील प्रसिद्ध धबधबे आणि राज्य जोडे आहेत, यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. दूधसागर धबधबा गोवा राज्यामध्ये आहे, बरोबर आहे. चित्रकूट हा धबधबा छत्तीसगड राज्यामध्ये आहे, बरोबर आहे. पुनासा हा धबधबा राजस्थान राज्यामध्ये आहे, बरोबर आहे. तर शिवसमुद्रम हा धबधबा तामिळनाडू राज्यामध्ये नाही. शिवसमुद्रम हा धबधबा कावेरी नदीवर असून तो कर्नाटक राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 चुकीची जोडी आहे. बघा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते? त्याचे योग्य उत्तर काय असेल? बघा नर्मदा ही नदी बघा महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना सन 1857
यावर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापनाही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 8 जगामध्ये सर्वात मोठ्या नदीचं नाव काय आहे? सर्वात मोठी नदी, सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? नाईल नदी जगामध्ये सर्वाधिक लांबीची नदी आहे। सर्वात मोठी नदी कोणती पात्राने? ॲमेझॉन नदी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर। गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम सिरोंचा परिसर या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक 10 चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कोणत्या वर्षी घडली होती? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना सन 1922 या वर्षी घडली होती। प्रश्न क्रमांक चांदोली हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? चांदोली, बघा चांदोली हे धरण वारणा नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 12 नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर रायगड जिल्ह्यामध्ये। प्रश्न क्रमांक पुढचा शेतीची अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? किर्लोस्कर वाडी हे ठिकाण सांगली जिल्ह्यामध्ये आहे। बघा भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कायदे मंडळ म्हणजे संसद, द पार्लमेंट ऑफ इंडिया, बघा संसदेला भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत। चीनने भारतावर कोणत्या वर्षी बघा साली हल्ला केला होता? चीनने सन 1962 वर्षी बघा भारतावर हल्ला केला होता। बघा हवेमध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? हवेमध्ये बघा नायट्रोजन या वायूचं बघा सर्वात जास्त प्रमाण असते। ग्रीन पीस ही संघटना कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते? ग्रीन पीस ही संघटना, त्याचे योग्य उत्तर काय असेल? पर्यावरण या क्षेत्रामध्ये ग्रीन पीस संघटना ही कार्य करत असते। चिखलदरा हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या भागामध्ये? चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये असून ते विदर्भ म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। संवाद, भांडण, विवाद, चर्चा, वियोग। विद्यार्थी मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे। संवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो भूमी अभिलेख विभाग भरती बघा आपल्याकडे सर्व पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं PDF बघा, त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। सोबत तुम्हाला बघा सर्व या ठिकाणी तांत्रिक पण प्रश्न मिळेल, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सर्व TCS PYQ या ठिकाणी PDF आपल्याकडे अवेलेबल आहे। तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, सर्वांचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।